सौभाग्यवती सुमनताई दत्तात्रय लकडे असतील, श्रीमती अनुसया बापूसाहेब टोले असतील, श्रीमती गौबाई सावळाराम टोले असतील, आईंची असणारी 3 मुलं, त्याच्यामध्ये आदरणीय श्री बापूराव बाबासाहेब मेमाने, भगवानराव बाबासाहेब मेमाने आणि कैलासवासी राजेंद्र बाबासाहेब मेमाने, 3 मुलं 4 मुली, सुना नातवंड, असा फार मोठा परिवार आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून खरं तर आईने या असणाऱ्या कुटुंबियांच्यावरती केलेले उपकार आणि या उपकारातून कुठेतरी उत्तीर्ण व्हावं या हेतूनं हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्या विधीला अन्नने साधारण महत्व दिलं जातं तो अर्थातच शेवटचा विधी म्हणजे श्राद्ध विधी. मला वाटतं योगायोग आहे आज या आईंचं पुण्यस्मरणही आहे. आम्हाला वाटतं पुण्यस्मरण आम्ही तुम्हाला सांगून गेलो. काय पुण्यस्मरण म्हणजे कृतज्ञता सोहळा. फक्त कृतज्ञता सोहळा नाही तर हा कृतज्ञता सोहळा असून आपल्या जीवनामध्ये आपला प्रथम असणारा गुरु म्हणजे आपली आई, याला गुरुपूजन सोहळा सुद्धा म्हणा. विढाला विढाला विढाला. बघा आजचा मुहूर्त आहे गुरुपूजन. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मग गुरुपौर्णिमेच्या संबंधाने जरी बोलायचं झालं ना तरी प्रत्येक असणाऱ्या जीवाचा पहिला गुरु जर कोण असेल ना तर ते पहिला गुरु म्हणजे ते असणारे मुलाची आई. आणि म्हणून या गुरुपूजनाच्याच सोहळ्याच्या दिवशी अर्थात पौर्णिमेच्याच दिवशी या मातेनं देह ठेवलेला आहे. या संबंधानं खरं तर या आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एक दिवसभर ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं, तर्पण विधी संपूर्ण दिवसभराचा का कार्यक्रमाच्या निमित्तानं एक ज्ञानदान घडावं या हेतूनं परिवाराच्या माध्यमातून खरं तर कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. का खरं तर या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. खरं तर मी नेहमी सांगतो पुण्यतिथी ही करायचीच असते. गड्या का करायची असते ऐका. या कुटुंबाचा, मेमाणे परिवाराचा आणि आईंचा संबंधाचा आजचा अखेरचा दिवस आहे. म्हणजे आजपर्यंत नातं आपल्याला टिकवावंच लागतं हे ध्यानात घ्या. म्हणजे काय ऐका, व्यक्ती गेल्याच्या नंतर लगेच व्यक्तीला दुसरा जन्म मिळत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणजे मला वाटतं बघा लहान मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा काही कालावधी लागतो. त्या कालावधीला आपण 9 महिने 9 दिवस म्हणतो. पण मी तर म्हणेल 9 महिने 9 दिवसामध्येच लहान मुलगा जन्माला येत नाही असं नाही, तर लहान मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा 12 महिने लागतात. 9 महिने 9 दिवस तो गर्भ आईच्या उदरामध्ये असतो आणि 2 महिने 21 दिवस तोच गर्भ बापाच्या उदरामध्ये असतो. हे मोठेच ऐकलंय बरं महाराज. एकूण 12 महिन्यानं मुलगा जन्माला येतो. म्हणून बघा आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये कशी संस्कृती दडलेली आहे. व्यक्ती गेल्याच्या नंतर वर्षश्राद्ध नावाचा विधी आपण साहेब किती दिवसानं करतो? वर्षालाच का करतो? वर्षालाच करण्याच्या पाठीमागची भूमिका तीच आहे. गेलेल्या व्यक्तीला लगेच जन्म दुसरा मिळत नाही. व्यक्ती गेला की व्यक्ती गेल्याच्या नंतर 1 दिवसाचा त्याचा प्रवास असतो. म्हणजे या आदरणीय सांगून आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजे आज दुपारी 12च्या नंतर आपण प्रतिमेवरती पुष्पवृष्टी केली, आरती झाली की या आईंना दुसरा जन्म मिळणार आहे. आणि दुसरा जन्म मिळणार असल्यामुळंच हा संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचा खाटोटोप आहे. तुम्ही म्हणताल का हो, याचं कारण आहे का? कदाचित या आईंना दुसरा जन्म मिळण्यासाठी जर कदाचित कमी अधिक काही पुण्य मिळत असेल, पुण्य कमी पडत असेल ना तर आजच्या संपूर्ण दिवसाचं पुण्य हे दुसऱ्याला नाही महाराज, हे ध्यानात राहू द्या. आज तर्पण विधी असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, एकूण जे जे दान केलं जातं ना याच्या पाठीमागून जे जे पुण्यकर्म आहे ना ते सर्व पुण्यकर्म या मातेला मिळणार आहे. पुन्हा प्रश्न निर्माण होईल, महाराज तुम्ही सांगता मातेला पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्य मिळेल, ठीक आहे, पण आम्ही सगळं करतोय ना, आम्हाला काय? कारण सध्या काय झालंय, कोणतेही कर्म करताना स्वार्थ बुद्धी राहिली. माणसं विचार करतात भाऊ हे आम्ही करतोय, आमचा फायदा. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्य कमवून ते पुण्य मातेला मिळणार, ह्या मातेचा फायदा, कुटुंबियाचा फायदा आहे का? काय कुटुंबियाचा फायदा आहे? मी म्हणतो गेलेल्या व्यक्तीच्या नंतर पाठीमागच्या लोकांना हा विधी करायचाच असतो आणि नाही केला तर परिणाम आहे का? पिंडदान नावाचा विधी तुम्ही आम्ही का लावतोय का? नाही केला तर परिणाम आहे का? नाही केलं तर पुढे परिस्थिती कृश होते. मग आपण कोणाला तरी ब्राह्मण काकाला विचारतो काय परिस्थिती कृश झाली, जरा पैशाला पैसा लागत नाही, हे ते सगळं सांगतो. मग आपल्याला काका सहज सांगतात काय करा, पिंडदान करा. पुढं आता इथं नको, मग नाशिकला जाऊन ऐका, नाशिकला पिंडदान करतात, गयेला पिंड. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही सांगता नाशिकला पिंडदान करा, गयेला पिंडदान करा, म्हणूनच आम्ही जायचं का? माझं ऐकू नका. निश्चित प्रमाणात तुम्ही म्हणता हो हो आमचं ऐकूच नका तुम्ही, आम्हालाही माहिती तुम्ही काय ऐकणार. हा
ऐका, माझं ऐकू नका, पण मी म्हणाल किमान संतांचं तर ऐकता. बघा 350-400 वर्षापूर्वीचे जगद्गुरु तुकोबराय, मी म्हणेल जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा साधा विचार करा. जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांना दोन्हीही बाजूनं वंश परंपरेनेही आणि भक्तीच्या परंपरेने सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात भक्तीची परंपरा चालत आली आणि वंश परंपरेनेही भक्तीची परंपरा चालत आली. मला वाटतं भक्तीच्या परंपरेने विचार केला तर प्रत्येक अवतारात देवानं ज्या ज्या वेळेस अवतार घेतले ना, त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरांना अवतार जज झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर आहे, तुका त्यांच्या बरोबर आहे, तुका त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर महाराजांच्या प्रमाणे जे जे अवतार घेतले तुकोबरायांनी याच्या पाठीमाग, म्हणजे तुकोबरायांचा पहिला अवतार नाही ध्यानात घ्या. म्हणजे प्रत्येक युगामध्ये देवाने अवतार घेतला का तुकोबरायांनी अवतार घेतलाय. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला नरसिंहाचा. नरसिंह कळतो ना, नरसिंह आपण वर्षातून एकदा त्या नरसिंहाचा फोटो घरात लावतो. कधी? नागपंचमीला. हो, तो नरसिंहाचा अवतार भगवान परमात्म्याचा. त्या भगवान परमात्म्याबरोबर जगद्गुरु तुकोबराने अवतार घेतला. कोणाचा? बोला बोला. तुकोबराय म्हणजे भक्त प्रल्हाद. त्रेतायुगाचा विचार केला तर भगवान परमात्म्याने अवतार घेतला प्रभू रामचंद्राचा. जगद्गुरु तुकोबराय झाले अंगद. द्वापारयुगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार घेतला भगवान कृष्णाचा. जगद्गुरु तुकोबराय झाले उद्धव. आणि या कलियुगामध्ये तेच असणाऱ्या वैकुंठीची मूर्ती आणली. महाराज, ही भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा म्हणजेच भगवान कृष्ण, राम, नरसिंह हे देवाचे अवतार आहेत ना, यांच्यापैकीच विष्णूचे अवतार म्हणजेच पांडुरंग परमात्मा. आणि या पांडुरंग परमात्म्याबरोबर जगद्गुरु तुकोबराने अवतार घेतला. कोणाचा? जगद्गुरु तुका. साधा विचार करा. जगद्गुरु तुकोबराने पाठीमाग 4 युगात देवाबरोबर अवतार घेतला. सामान्य का जगद्गुरु तुकोबराय? बर, इकडे भक्तीची परंपरा ही अशी आहे. कशी? प्रत्येक युगात देवाने अवतार घेतला, देवाबरोबर जगद्गुरु तुकोबराने अवतार घेतला आणि प्रत्येक युगात जगद्गुरु तुकोबराने भक्तीच केली. बरं, मला वाटतं वंश परंपरेचा विचार केला ना तर विश्वंभर बाबापासून 7वी पिढी म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आता साधा विचार करा. ज्यांच्या युगापरत्वे भक्तीची परंपरा चालत आली आणि ज्यांची वंशा परत्वे ही भक्तीची परंपरा चालत आली, खरं सांगा त्यांच्या डोक्यावर पितराचं ऋण असतील का? साधा विचार आहे. ज्यांच्या जीवनात युगाने भक्तीची परंपरा चालत आली, ज्यांच्या जीवनात वंशानेही भक्तीची परंपरा चालत आली, त्यांच्या जीवनात त्यांच्या पूर्वजांचे ऋण त्यांच्या डोक्यावर असतील का? हो, नाही, कोणतंही म्हणा. तुम्हाला जे पटतंय ते सांगा. फक्त वाटतंय का हो? पण साधा विचार करा. आपल्याला असं वाटतंय परंपरेनं एवढी भक्ती चालत आली म्हणजे पूर्वजांचं जगद्गुरु तुकोबरायांच्या डोक्यावर ऋण नसावं. पण तुकोबराय सांगतात माझ्या डोक्यावर माझ्याही पूर्वजांचं ऋण होतं. साठी मला काय करावं लागलं? तर तुकोबराय सांगतात मला पिंडदान करावं लागलं. ओ पिंड पदावरी पदावरी दिला आपुलिया करी. पदावरी दिला आपुलिया
घरी